शुभ सकाळ सगळ्यांना. कसेत सगळे मजेत ना? तर आजच्या दिवसाची सुरुवात थोडीशी आळसवाणी झाली होती. मला ॲक्च्युली खरंच खूप झोप येत होती आणि तब्येतसुद्धा बरी नव्हती बिकॉज मी काल दिवसभर एसीत बसून होते ऑफिसमध्ये. तर त्याने मला खूप जास्त त्रास होतोय. ॲक्च्युली माझं नाक आणि डोकं पण खूप जास्त दुखत होतं, ते जे मी काल पण बोलले. रात्री की आल्या-आल्या मी पहिला चहा करून पिला. पण मग काय जाणं मॅग्नेटरी होतं. लगेच दुसऱ्या दिवशी मी सुट्टी तर घेऊ शकत नव्हते. म्हणून काय मस्तपैकी आवरलं, अंघोळ वगैरे केली. आणि कमेंटमध्ये सांगा यार मी कशी दिसते, माझे ब्लॉग तुम्हाला कसे वाटतात, आवडतात की नाही आवडतात. एखादं मेहनत करतं तर त्याला ॲप्रिशिएट करावं माणसाने. पण काय लोकांना ते जमत नाही. माझ्या जवळची माणसं पण आणि ज्यांना माझे ब्लॉग आवडतात ते तर करतातच. पण नवीन लोकं आपल्या चॅनलला जॉईन होत आहेत, त्या लोकांनी पण सांगा. वाईट कमेंट करण्याऐवजी थोडंसं एखाद्याला मोटिवेट करा यार. पण काय आपल्या लोकांना ते तर जमत नाही. मस्तपैकी आवरलं वगैरे, मॉइश्चरायझर वगैरे लावलं आणि त्यानंतर सनस्क्रीम लावून घेतली, जी की संपली होती आज माझी आणि मला वाईट वाटत होतं. बिकॉज माझी फेवरेट सनस्क्रीम आहे यार ती डॉट अँड कीची. भारी आहे, मस्त आहे. पण काय आता संपली ती. मग काय मस्तपैकी ब्लश वगैरे लावला. आपल्याला नॅचरली लाजता येत नाही म्हणून काय ब्लश लावून आपण लाजतो हे दाखवू तर शकतो. म्हणून मस्तपैकी ब्लश वगैरे लावला, आवरलं. आईने मस्तपैकी गरम पाणी करायला सांगितलं होतं. ते गरम पाणी वगैरे थोडंसं पिऊन घेतलं. खूप घसा जाम होता यार, खूप बरं वाटत नव्हतं आणि त्यात मला एसीची बिलकुल म्हणजे बिलकुलही सवय नाही आहे. पण काय करणार, आपल्याजवळ ऑप्शन नव्हता. सो त्यामुळे आता काय सहन करावं लागणार, सवय लावून घ्यावी लागणार. माझा आज पण घसा खूप जाम झाला आहे, सर्दी झाली आहे, ताप आला आहे. पण काय कामापुढे कुणाचं चालत नाही. मस्तपैकी गरम पाणी वगैरे पिलं, ऑफिसला जाऊन फ्रीचा वडापाव खाल्ला आणि आपला टायमिंगच्या 1 तास आधीच काम झालं होतं. सो काय मग मम्मीला घ्यायला वगैरे गेले आणि जाऊन बघितलं तर काय सगळे पार्किंग धुवत होते. मग काय मस्तपैकी बघितलं वगैरे, मम्मीचं काम होईपर्यंत थांबले आणि घरी आले आणि झोपून गेले.